की आम्हाला अडचणी खूप कमी आहेत. ज्या तत्परतेने आमची कामं होतात आणि निरपेक्षपणे कामं होतात, ते खूप स्वागतार्ह आहे. ग्राहकाला जर का न्याय मिळायचा असेल तर आपल्याला काही करून त्यांना वेळेत ताबा देणे हे महत्वाचं असतं. त्यांच्या जे सहकार्याने तुम्ही जी ऑर्गनायझेशन क्रेडाईची बिल्ड केलेली आहे त्या पद्धतीनेच असं काम पुढची वाटचाल होईल ही मला विश्वास आहे. सर, आज क्रेडाईची सेकंड जनरल मीटिंग आज अहिल्यानगरमध्ये पार पडली. कशा प्रकारचा प्रतिसाद होता? काय नवीन सजेशन आले? विविध राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून विविध बिल्डर्स आलेले होते. काय सजेशन आले आणि कशा प्रकारचा प्रतिसाद? मला एक प्रकर्षाने असं जाणवलं की अहिल्यानगरचे जे आमदार आहेत किंवा तुमचे प्रशासक आहेत ते, आणि मी सगळ्यांची चर्चा करून त्या खात्रीने तुम्हाला सांगतो की त्यांनी ज्या पद्धतीचं मला जो रिस्पॉन्स आला बांधकाम व्यावसायिकांकडनं की आम्हाला अडचणी खूप कमी आहेत. ज्या तत्परतेने आमची कामं होतात आणि निरपेक्षपणे कामं होतात, ते खूप स्वागतार्ह आहे. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, इतर राज्यातही फिरतो. क्रेडाई नॅशनलचा मी उपाध्यक्ष आहे, या नात्याने मला फिरावं लागतं आणि प्रत्येक शहरात हीच अडचण असते की जे आम्हाला ज्या परवानग्या आहेत त्याला खूप विलंब लागत असतो प्रत्येक शहरात. आणि एवढे मोठी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ग्राहकाला जर का न्याय मिळायचा असेल तर आपल्याला काही करून त्यांना वेळेत ताबा देणे हे महत्वाचं असतं. आणि त्यात प्रत्येक परवानगीसाठी अडवणुकीची भूमिका असली तर त्या ग्राहकाला शेवटी तोटा होतो. आणि ही समस्या मला असं दिसलं की अहिल्यानगरमध्ये नाहीये आणि त्याचं पूर्णपणे श्रेय या तुमच्या राज्यकर्त्यांनाही जातं, शासनकर्त्यांनाही जातं आणि तसंच क्रेडाईच्या सदस्यांनाही जातं. मागची जी कमिटी होती त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे हे ऑब्व्हियसली दिसतं आहे. सागर गांधी हे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. मित्र मुथा साहेबांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जे सहकार्याने तुम्ही जी ऑर्गनायझेशन क्रेडाईची बिल्ड केलेली आहे त्या पद्धतीनेच असं काम पुढची वाटचाल होईल ही मला विश्वास आहे. आणि अग्रवाल साहेबांच्या पुढच्या कार्यकाळाला माझ्याकडनं शुभेच्छा आणि विश हिम अँड हिज टीम ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच सर. लेट्स अप मराठीशी संवाद साधल्याबद्दल थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.